कुणाच्या परवानगीने आलीस तू? कोणीतरी मदत केल्याशिवाय तू एवढी हिम्मत करणारच नाहीस. अरे मी तुझी आई आहे ना. आई नाही, सावत्र आई. उगाच ह्याच्या त्याच्या जवळ जाऊन कुटुंबाचा भाग होण्याचा प्रयत्न करू नकोस, पस्तावशील. आजी, आजी, हो आजी, जेवायला आणलंय बघू, जेवून घ्या. घेऊन जा परत, नगाय मला. हे बघा, हे अशा तुमच्या वागण्यामुळे ना मी किती बी भारी असले ना कामात तरी मला बोलायचा चान्स सोडत नाही बघा लोक. तुला बाई कोण कशाला बोलतय? जा. आता तुम्ही जेवलात नाही तर लोक काय म्हणणार की मीच तुम्हाला जेवायला देत नाही. लोक तुमच्यासाठी चांगलं चांगलं खायला द्यायचं नाही म्हणून प्रयत्न करत असतात, पण मी आणते की नाही. हा आजी, पटकन जेवून घ्या आणि औषध घ्या, औषधाच्या गोळ्या घ्या. आता औषध नाही घेतलं तर कसं बरं वाटेल आजी? हा चला चला चला, लवकर जेवून घ्या. माझ्याकडे अजिबात येळ नाही बघा. उद्यापासून देवीची पूजा सुरू होते, तेव्हा समधी कामं माझ्याच डोक्यावर पडली आहेत. म्हणजे माळापासून निवद्यापर्यंत समद मलाच करायचंय. माझ्याकडे अजिबात येळ नाही, तुम्ही जेवून घ्या बघा. अगं जा गं बाई. आता मी नसन या घराचं काय होणार आहे देवाच ठाऊ. चला चला, माझ्याकडे पण येळ नाही, तुम्ही जेवून घ्या पर. ही लस्सी अनबिलिव्हेबल. आणखी एखादा ग्लास तरी व्हायलाच हवा. बास आहे बाबा. अरे ओक्की मंदी 3 झाले आता. आता गपचिप घरी निघ. ओ भाऊ, 10 रुपये कमी देऊ राहिले तुम्ही. हे काय? कारण तुम्ही स्पेशल लस्सी मध्ये तर काजू बदामचे बारीक बारीक 2-3 तुकडे देऊ राहिलात. त्याचं ते प्रमाण ठरलेलं असतंय. हा, ते लस्सी मध्ये चव असली पाहिजे की नाही. 60 रुपये. मग तसं पैशाचं प्रमाण पण ठरवा ना. ते काय नाही, मी तर 50च देणार. हे बघ, मी तुमचं काय ऐकून घेणार नाही. 60 रुपये झालेत लस्सीचे. या महाराष्ट्रात आपलं स्वागत आहे. मी मिटवण्याचा प्रयत्न. कशाला? हे कारण ते मिटेल असं वाटत नाही म्हणून. अरे पण तू. हे बघा, मी तुमचं काही ऐकून घेणार नाही, आधीच सांगतो. मग मी अजून 10 रुपये देतो. मला अजून काजू बदामचे तुकडे द्या. ओ भाऊ, थांबा. तुम्ही थांबा. तुम्ही जी लस्सी पेले ना ती 60 रुपयाची होती. आता सांगतो. एक मिनिट. हे बघा, मला चुकीचं समजू नका, पण हे कुठेतरी मिटायला हवं म्हणून मी मध्ये बोलतोय, सॉरी. तर मिस्टर, तुमचं असं मत आहे की स्पेशल लस्सीमध्ये ड्रायफ्रुट्स कमी होते? हा, ड्रायफ्रूट नाही, ते काजू बदाम कमी होते. तेच त्यालाच ड्रायफ्रुट्स म्हणतात. असं काय? आणि ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही तेवढेच ड्रायफ्रूट टाकतो, बरोबर? हो. हा, म्हणजे तुम्ही दोघंही आपापल्या जागी बरोबर आहात. अहो पण मग चुकतंय कुठं? म्हणजे तुम्हा दोघांना वाटतंय की माझंच बरोबर आहे, तिथे चुकतंय. म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांच्या मताचा आदर करा, प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. म्हणजे नेमकं काय करायचं? ओके, हा, तुम्ही म्हणायचं की तुम्हाला काजू बदाम कमी वाटतात, ते अगदी बरोबर आहे, आम्ही कमीच टाकतो. यावर तुम्ही म्हणायचं की अच्छा, म्हणजे लस्सीची चव टिकावी म्हणून काजू बदाम कमी टाकताय होय. म्हणजे बरोबर आहे. सोपं आहे की नाही? अहो अगदी सोपं आहे. हा, पटतंय ना तुम्हाला? दादा, हे आमचे 5 लस्सीचे पैसे. ओके मे, थँक्यू. चला चला, आलो. अहो नेमके किती पैसे देऊ मी? अहो, देवीचे दागिने आलेत पॉलिश करून. पाहता का एकदा? 2 तोळ्यांचं पाणी चढवलं आहे या वेळेला. आई बाबांनी खुलून दिसेल नाही यात. आणि पहिल्या दिवसाची मानाची साडी पण आली जगतापांकडनं. जगताप येत आहेत ना? नाही, पूजेला नाही येते, पण आरतीला येऊन जातो असं म्हणाले. आणि आपले व्याही आहेत ना निंबाळकर, ते येणारच आहेत नवरात्रीत, तर म्हणत होते की पाण्याचा कार्यक्रम उरकून घेतला असता आणि दिवाळीत लग्न लावून दिलं असतं मुलांचं. उत्तम, मी बोलतो सारांशी. हे फार बरं होईल. आर्या कधी एकदा सून म्हणून या घरात येते ना, असं झालंय मला. अहो
मला काय वाटतं की एकदा सारंगशी बोलून घ्यायचं का? गरज नाही. तो माझ्या शब्दाच्या बाहेर कधी जाणार नाही. हे लग्न होणं हे त्याच्या करिअरच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. अहो, मी ते बरोबर आहे. हे तुमच्या डोक्याच्या पलीकडचं आहे. तुम्ही घर सांभाळा. मी बोलतो सारंगशी. अनबिलिव्हेबल. हे अरे घराचा फोटो काढला ठीक आहे, पण मोबाईल का मुनावळू राहिला तू? अरे पप्या, मला ना घराला कडकडून मिठी मारावीशी वाटत होती. आता घर तर माझ्या दोन्ही हातात मावणार नाही ना, म्हणून मग म्हटलं मोबाईल पाहिला लय अँटी काय राव तू. इंडिया बी आहे, इंडिया बी आहे. सारंगाला रे. बरं झालं तू आजच आलास. हे आपल्या कमिशनचं लक्षात आहे ना? नाही नाही साहेब, हाय ध्यानात ते. ठीक आहे. साहेब, मी येताना माझ्यासोबत माझ्या मोठ्या पोरीला घेऊन आलोय. म्हणजे घरकामात काही मदत झाली तर झाली. अरे बरं झालं तू तुझ्या पोरीला घेऊन आलास. आलंच मालकीणबाई मला म्हणत होत्या की हाताखाली कोणतरी बघायला हवी म्हणून. बघ, माझं कमिशन वगळून तुझ्या पोरीच्या कामाचे पैसे देईन मी तुला. चालेल? ए, कळलं का? चालेल चालेल. हे काय रे, हा तुझा लहान मुलगा ना रे? हा पोरगा गजा. मागच्या वेळी पण एकदा सोबत घेऊन आलो होतो याला. काय नाही विचारायचं त्याला. ते आता मी येऊ का? हो ये, जा आराम कर. साहेबांना सांगतो तू आलायस ते. हा, चल. मुक्ताई, तिथं काय करते? आपल्याला बाहेर खोली दिली. चल आले आले. चल.